आता मात्र आपण आरक्षणासंदर्भात बोलूया। मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी विरोधकांवर पुन्हा हल्लाबोल केला। आरक्षणाच्या बाबतीत ठरलं ते द्या अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। तर विरोधकांना आयतं खाण्याची सवय असल्याची घणाघाती टीका करण्यात आली आहे। विपरीत भूमिका घेतली तर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भाजपने दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि भाजपमधली लढाई थांबताना दिसत नाहीये। त्यातच आता मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही हल्ले करायला सुरुवात केली आहे। माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। देवेंद्र फडणवीसांनी अभियान राबवायला सांगितलंय, ते अभियान राबवलं जातंय। मला ट्रॅप केलं जातंय। सत्ता देवेंद्र फडणवीस चालवतायत, त्यामुळे भाजपचं वाटोळं होतंय आणि फडणवीस रोषाचे धनी होत आहेत। आता जोवर सहन होत आहे तोपर्यंत करू आणि सगळंच बाहेर काढू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मतदान खावडतं गोड गोड लागतं गोड। काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागतं खायला। दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ ग आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ सोपं जातं। ती पहिली कोण टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं कोणी उठतं कोणकडे जातं कोणी येतं बाहेर येतं त्याच्या मनाने येतं बसतं जेव्हा बॉम्बला तेव्हा बोंबलतो कातो कातो आरडतं। सर्व जाती धर्माचे आणि सगळ्या वर्गातले उमेदवार निवडणुकीत देणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। मी उमेदवार देईल त्याला फक्त समाजानं मतदान करावं असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलंय। तर मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच दिलं होतं अशी आठवण आशिष शेलार यांनी करून दिली आहे। किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका अन्य पक्षांनी विरोधी पक्षांनी केवळ भाषणात मांडली, त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं। जरांगे पाटील यांचा विसर का पडलाय? मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यांनी मुदत दिलेली आहे 13 ऑगस्टपर्यंत। 13 ऑगस्टपर्यंत चांगला निर्णय झाला तर कदाचित त्याच्या वेगळ्या स्टेटमेंट्स ते काढू शकतात। आपण कशाला त्या स्टेटमेंटवर आता बोला। मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये आता थेट संघर्ष सुरू झालाय। दोन्ही बाजूकडून दररोज एकमेकांवर हल्ले केले जात आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष तीव्र होत चाललाय। त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत या राजकीय लढाईचाही निकाल लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।